आपली ट्रिपची पूर्णपणे तयारी झाली आहे। आपल्याला व्लॉग बनवण्यासाठी कॅमेरे, मोबाईल, गिम्बल आणि लॅपटॉप सहित सर्व सेटअप केलं आहे। आज आपण चाललो आहोत दिल्लीला। 5 दिवसाचा प्लॅन केला आहे आपण। तर आपण आता एअरपोर्टला जाणार आहोत लोहगावला आणि आपण आता आहोत ओमकारच्या इथे। ओमकारचं घर लकीली लोहगावला होतं, तर सकाळीच आम्ही आलो आणि इथे थांबलो आहे। आपण आता निघतो आहे लोहगावला, वेट करतोय ओलाची। तर चला तर मग निघूयात आपण आणि आपली ट्रिप ग्रेट होणार आहे, त्यात काहीच वाद नाही आहे। चला। आपण आता पुणे एअरपोर्टला पोहोचलो आहोत। तिथून आपली फ्लाइट आहे, त्यामुळे आम्ही चेक इन करू आणि फ्लाइटच्या दिशेने जाणार आहोत। आपण 2 डोळ्यांनी वाट बघत होतो ब्रेकफास्टची आणि आता अंततः आपलं ब्रेकफास्ट आलं आहे। आता जरा ब्रेकफास्टवर थोडासा ताव मारून दिल्लीला पोहोचण्याची वाट बघू। आपण आता लँडिंग केलेलं आहे आणि आपण आता गेट नंबर 3 ला चालू आहे लगेज कलेक्ट करायला। तर तिथेच आहेत बॅग। चला। iPhone 14 तर अशा रीतीने आता आपण दिल्ली एअरपोर्टमध्ये पोहोचलेलो आहे। नंबर बेल्टवरनं आपण आता आपलं सामान कलेक्ट करणार आहोत। सो तिथे जाऊ आणि सामान कलेक्ट करून आपली जर्नी कंटिन्यू करू। चला। इथेच एअरपोर्टपासून ऑलमोस्ट 200-300 मीटर दूर मेट्रो आहे। तर तिथे आपण मेट्रो पकडून जिथं आपल्याला जायचं आहे आपल्या रिलेटिव्हकडे, तिकडे आपण जाणार आहोत। असलेलं आहे मेट्रोमध्ये आणि चाललेलो आहे नवी दिल्लीमध्ये। आपण आता आलो आहोत नवी दिल्लीच्या मेट्रो स्टेशनला आणि आपण इथून जाणार आता जहांगीरपुरी, जिथे आपण राहणार आहोत बहिणीकडे। तर चला तर आपण तिथे जाऊया। आज आपण आग्राचा प्रवास करणार आहोत आणि त्यामध्ये जसं की आग्रा फोर्ट, ताजमहल, अजून 2 स्पॉट आहेत ते आज कव्हर करणार आहोत दिवसभरापासून। तो सकाळी आता आपल्याला न्यू दिल्लीवरनं आग्राला जायला ऑलमोस्ट 4 तास लागेल। तो 4 तासानंतर आपण तिथे पोहोचू आग्रामध्ये आणि ते 4 स्पॉट कंप्लीट करू। तर सकाळी आपण निघालो होतो आणि आपण आता आलो आहे जहांगीरपुरीच्या मेट्रो स्टेशनवर। इथून आपण नवी दिल्लीला जाणार आहे। तिथंच आपल्याला गेट नंबर 2 वर आपली बस येणार आहे, जी की आपल्याला 4 ठिकाणं फिरवणार आहे। तर आपण आता वेट करतो मेट्रोचा। चला। हा एक मित्र भेटला आहे, आपलं नाव के स्वाधीन आहे। के स्वाधीन छत्तीसगडमधला आहे आणि हा आता रेड फोर्टवर चाललेला आहे। गणतंत्र दिवस आहे तर तिकडे चाललेला आहे। त्यासाठी 1 वीक आधीच त्यांनी पास काढलेला आहे। आपण तिकडे जाणार नाही आहोत कारण आपल्याला याबद्दल काही आयडिया नव्हती, जस्ट आपल्याला मेट्रो स्टेशनवर भेटला हा। तर चला जाऊयात आता, बघूयात त्याच्यानंतर ट्रॅव्हल पण करणार आहे आपण आता RK आश्रम गेट नंबर 3 ला चाललोय। आपल्याला तिथे बोलवलं आहे बसवाल्यांनी आणि आपण आता बसलोय टुकटुकमध्ये। दिल्लीमध्ये त्याला टुकटुक म्हणतात। छोटीशी रिक्षा आहे, 4 जण बसू शकतात आणि वातावरण आहे, धुकं आहे इथे, पण गारठा आहे, पूर्ण गारठा आहे। एकदम मस्त वाटतंय, फ्रेश वाटतंय सकाळी खूप।
बस आहे त्यामध्ये बसलेलो आहे. एक ट्रॅव्हलर्स आम्ही ऑलरेडी बुक केलं ते पुण्याहूनच, आणि सो आता दिल्लीवरनं निघालेलो आहे आणि चाललेलं आहे आग्र्याच्या दिशेने. सो ऑलमोस्ट 3-4 तासानंतर आपण पोहोचून जाऊ. आग्रा किल्ला, लाल किल्ला, किला-ए-अकबरी किंवा किल्ला याला रूज असेही म्हणतात. आग्राचा किल्ला हा उत्तर प्रदेशातील आग्रा येथे यमुना नदीच्या उजव्या बाजूला बांधलेला एक भव्य किल्ला आहे, जो जगप्रसिद्ध ताजमहालपासून अंदाजे 2.5 किलोमीटर अंतरावर आहे. संपूर्ण शहराचा समावेश करून ही प्रेक्षणीय वास्तू मुघल सम्राट अकबराने सन 1573 मध्ये तयार केली होती. अशा प्रकारे आपण आता आग्रा फोर्टच्या इथे लाईनमध्ये थांबलो आपण तिकीट्स काढण्यासाठी. आपला गाईड आहे, त्याने आपले तिकीट्स काढलेत ऑलरेडी. चेकिंग करून आज सोडतात ते, तर त्यामुळं आपण थांबलो इथे आणि आपण आता त्याला फॉलो करूया. तो आपल्याला त्या या फोर्टबद्दल हिस्ट्रीसुद्धा सांगणार आहे. आग्रा नवी दिल्लीहून हस्तांतरित केल्यावर 1638 पर्यंत आग्रा किल्ला हा मुघलांचा मुख्य आसन होता. ऐतिहासिक मूल्य आणि विशिष्ट बांधकामामुळे आग्रा किल्ल्याला युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून देखील वर्गीकृत केले आहे. आग्राचा किल्ला हा मुघलांनी बांधलेल्या सर्वात वैशिष्ट्यपूर्ण वास्तूंपैकी एक आहे आणि तेथे अतिशय सुंदर बांधकामे आहेत. मुघल काळातील कला आणि स्थापत्यकलेचे हे एक अपवादात्मक उदाहरण आहे आणि आग्रामधील सर्वात लक्षणीय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. मोती मशीद, दिवाळणे स्पेशल, दिवाळणे आंबा, मोती मशीद आणि लाल वाळूच्या दगडापासून तयार केलेल्या किल्ल्याच्या मैदानात जहागिरी राजवाडा यासारखी मुघलांची उत्तम वास्तुकला आहे. या किल्ल्याची माहिती सांगायची म्हटले तर ते असे की किल्लाच नाव आग्रा किल्ला, स्थळ आग्रा, उत्तर प्रदेश, एकूण क्षेत्र 94 एकर 38 हेक्टर, कधी बांधले तर 1565 ते 1573, कोणी बांधले अकबर, वास्तुशैली मुघल. एंटायरली एरिया है वो है 94 एकड़ 2.5 किलोमीटर, जिसमें से ये आगरा फोर्ट 2 पार्ट्स में डिवाइड है. लेफ्ट तरफ का 75% हिस्सा बंद है जो इंडियन आर्मी के अंडर में है. राइट हैंड साइड का 25% एरिया ओपन है, सारा रॉयल पार्ट टूरिस्ट के विजिट करने के लिए. तो वो जो कोना देखा है टूटा हुआ पड़ा है डैमेज वाला एरिया, वो किले का फर्स्ट बिल्डिंग था जिसका नाम था अकबरी महल. तो 1761 में उसको डिस्ट्रॉयड कर दिया. भरतपुर का राजा सूरजमल जाट वो हमले में डैमेज हो गया. अकबर की 3 वाइफ थी, तो फर्स्ट वाइफ का नाम था रुकैया बेगम मुस्लिम, सेकंड थी मरियम क्रिश्चन एंड थर्ड वाज राजपूत क्वीन जोधाबाई. तो जोधा अकबर से लड़का था जहांगीर, जिसका चाइल्डहुड नेम था सलीम. वो बीच में टब देख रहे हैं आप लोग रेलिंग में रखा हुआ, जहांगीर का स्नान कुंड है. वैसे ओपन में नहीं नहाते थे, ये पहले महल के अंदर था जिसको बाहर रखा गया ना लोगों को दिखाने के लिए. तो अभी अंदर लेके चलते हैं, बिल्डिंग दिखाएंगे, वहाँ पर रुकेंगे, तब आप लोग फोटोग्राफ्स करेंगे. ठीक है, आइए सर. ये 380 सर्वेंट क्वार्टर्स, गार्डन एरिया, ग्रिप गार्डन, अंगूरी बाग. तो भैया ये 96 वाले, इसका नाम है खास महल. खास का मीनिंग रहता है ना स्पेशल. स्पेशलिटी यह है कि ज़मीन से लेकर छत तक ये मार्बल से बना हुआ है. जिस मार्बल का उपयोग बादशाह शाहजहां ने ताजमहल बनाने में किया था, तो ये शाहजहां और उनकी बेगम खास मुमताज़ का बेडरूम हुआ करता था.
पूरा संगमरमर से बना हुआ, पूरे में गोल्ड की नक्काशी थी। इनके कोनों में चारों तरफ डायमंड थे, रिफ्लेक्शन से शाइनिंग करके चमकता था। बाद में सब लूटेड हो गया ब्रिटिश अंग्रेज लोगों के द्वारा। अंदर छत में सीलिंग में कुंदे लटके हुए हैं। पिक्चरों में देखा हो जो खींचने को होता ना कपड़े का स्विंग फैन, रस्सी वाला पंखा होता था, लेकिन दरवाजे नहीं थे उस टाइम पे। बाहर से सभी जगहों पे ना वो लोग पर्दा लगाते थे, कर्टन। ये बेडरूम क्या फुहारा था, रोज वाटर स्मेलिंग के लिए। ये सामने गार्डन देखते हैं आप लोग, बगीचा ये नॉर्मल है। जहांगीर के टाइम का ग्रेप गार्डन था, इसको बोलते हैं अंगूरी बाग। अंगूर से मदिरा बनता, जहांगीर के पीने के लिए वाइन। ऊपर वाला डबल कॉरिडोर था हरम, जो महल में राजाओं की एक लेडीज रहा करती थी। तो देखिए, ना तो आपको बेडरूम क्रॉस करके राइट जाना है, ना ही क्रॉस करके लेफ्ट जाना है, ओनली इनसाइड द बेडरूम। मैं आपके साथ यहीं पे अवेलेबल हूँ, आप फोटो लीजिए, अंदर से देखिए। मैं आपको कॉल करूँगा, आपके पास नंबर 96, आप आगे आएंगे, अगला पार्ट दिखाएंगे, ठीक है। देखिए आप फोटो लीजिए, कहीं भी नहीं जाना है, ओनली इनसाइड द बेडरूम। मना तो कहीं नहीं है, लेकिन आप किधर चले जाएंगे आपको नहीं मालूम। और 14वें बच्चे की डिलीवरी में उनका इंतकाल हो गया। 8 बच्चे मर गए थे और 6 जिंदा थे, 4 लड़के और 2 लड़कियां। लड़की का नाम था रोशनारा जहानारा, जो अनमैरिड थी, शादी नहीं किया। राजा ने एक हुआ लड़का दिया। रहने का रूम देखो पालकी शेप बनाया, देख रहे डोली के डिजाइन। तो इनकी बड़ी बेटी का रूम है जहानारा का, एलिस का, राइट साइड में रोशनारा का। बीच में उनके मम्मी पापा थे, जो मैंने आपको शाहजहां मुमताज का बेडरूम दिखाया। अब देखिए, ये सबसे फेमस प्लेस है इस किले का, और हिस्ट्री में सबको पता है कि लास्ट में शाहजहां को बंदी बना दिए थे उनके बेटे औरंगजेब, जहाँ बैठ के वो ताजमहल को देखा करते थे। रीजन क्या था कि शाहजहां ने व्हाइट ताजमहल बनाया रानी मुमताज़ की याद में, और एक अपोजिट में ब्लैक ताजमहल बनाना चाहते थे। बेटा औरंगजेब सोचा अब्बा पूरा खजाना फिजूल खर्चा कर देंगे, लास्ट में फंड नहीं बचेगा ना, उनको कैद कर दिया। तो मरने के बाद उनको दफनाया था ताजमहल में। तो जब तक वो जिंदा थे, इसी झरोखे में से बैठ के ताजमहल देखते थे। ताजमहल का ब्यूटीफुल नज़ारा भी ऊपर दीवाने खास से दिखाएंगे, बाय बस आप जाके भी देखेंगे। पहले 2 मिनट हम यहाँ रुकेंगे, आराम से ब्यूटीफुल प्लेस देखिए जहाँ पे शाहजहां को बंदी किया गया था। फिर ऊपर लेके जाऊँगा आपको ताजमहल देखने। जाइए, शाहजहां को बंदी करके शहाजहानला कैद केलेलं होतं, जसं आपल्याला गाईडने सांगितलं तसं इथे या ठिकाणी आपण शहाजहानला कैद केलं होतं. आणि आपण आता वर जाऊन ताजमहलचा व्ह्यू बघणार आहे, जो की शहाजहानला कैद असताना शहाजहान ताजमहल तिथून बघू शकतो. आग्रा ही दिल्लीची राजधानी होती. सिकंदर लोदी हा दिल्लीचा पहिला सुलतान होता, ज्याने आपली राजधानी आग्रा येथून दिल्लीला हलवली. त्याचा मुलगा इब्राहिम लोदी याने पानिपतच्या पहिल्या लढाईत पराभूत होईपर्यंत 9 वर्षे बदलगड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किल्ल्याचा ताबा घेतला होता. बाबरने आपला मुलगा हुमायून आग्र्याला पाठवले तेव्हा त्याने बादलगड किल्ला घेतला आणि एक मोठा खजिना मिळवला, ज्यामध्ये प्रसिद्ध कोहिनूर हिरा होता. शाहजहान, जो अकबराचा नातू होता, त्याने आपली जागा प्रस्थापित करण्यासाठी किल्ल्यातील काही इमारती नष्ट केल्या, ज्यात आजही आग्रा किल्ला दिसून येतो. शाहजहानच्या आयुष्याच्या शेवटी त्याचा मुलगा औरंगजेबाने त्याला किल्ल्याच्या मुस्लिम बुरुजात समजून घेतले. इथूनच शाहजहान ताजमहाल पाहत असे. मुस्लिम बुर्ज शाहजहानने बांधलेल्या विशिष्ट राजवाड्याच्या डाव्या बाजूला एक मुस्लिम बुरुज आहे. या टॉवरमध्ये अष्टकोनी आकाराचा एक मोकळा मंडप आहे, जिथे सम्राटाला अनेकदा खुल्या हवेचा आनंद लुटायला आवडायचा. ही ती जागा होती जिथे शाहजहानने आपला शेवटचा दिवस घालवला होता, जिथून तो आपल्या प्रिय पत्नीची कब्र ताजमहाल पाहत असे. पार्लियामेंट हाउस, गर्मी में मीटिंग अंदर करते हैं भैया, ठंडे में मीटिंग बाहर.
व्हाइट पत्थर है शाहजहाँ के लिए, ये ब्लैक वाला है उनके फादर जहांगीर के लिए। कसौटी का पत्थर देखें आप लोग, दुकान के पास होता है, दोनों चेक कर सकते हैं। बेल्जियम से आया था स्टोन इलाहाबाद, इलाहाबाद से आगरा फोर्ट। इस पर गोल्डन अम्ब्रेला था। 1803 में ईस्ट इंडिया कंपनी आया, ब्रिटिश ने फायर किया बाय कैनन बॉल, तोप के गोले से। नीचे ब्रिज है, उधर से गोला मारा, स्टोन पे लगा, स्टोन क्रैक हुआ, वही गोला बाउंस करके कॉर्नर में लगा। देख रहे हैं छेद बनेगा लास्ट वाली आर्च में, होल बना हुआ है। नीचे देखिए ग्राउंड में रूम बने हैं, दरवाजे। अकबर के टाइम में यहाँ पे एक लेडीज मार्केट लगता है जिसका नाम था मीना बाजार। जो महल की बेगम थी ना, शॉपिंग करती, उनको बाहर जाने का परमिशन नहीं था। ऊपर वाला रूम है रिकॉर्ड ऑफिस फॉर द मिनिस्टर, मंत्रियों के लिए। नीचे में गार्डन है, गार्डन में शाहजहाँ के टाइम में तालाब था, पॉन्ड, मछली पालते थे। व्हाइट वाली आर्च में शाहजहाँ और रेड वाली आर्च में निकाल करके तीर से निशाना मारते थे, मुझे पॉन्ड बोलते हैं, मछली भवन। देखिए यहाँ से हल्का हल्का क्लाउड की जगह नजर आ रही है। आप लोग देखिए यहाँ पे फोटोग्राफ्स कीजिए, फिर मैं आपका बस नंबर बोलूँगा, आगे चलेंगे। ठीक है, देखिए ये बैकग्राउंड, जाइए। 18व्या शतकाच्या सुरुवातीस मराठ्यांनी आग्रा किल्ल्यावर आक्रमण केले आणि किल्ल्याची मालकी अनेक वेळा बदलली। 1761 मध्ये अहमद शाह अब्दाली येथे पानिपतच्या तिसऱ्या लढाईत पराभव झाल्यानंतर पुढील 10 वर्षांसाठी त्याला या क्षेत्राबाहेर ठेवण्यात आले। महादजी शिंदे यांनी 1785 मध्ये आग्राचा किल्ला मागे सोडला आणि 1803 चे दुसरे इंग्रज-मराठा युद्ध मराठ्यांनी इंग्रजांच्या हातून पराभूत होईपर्यंत राज्य केले। हा किल्ला 1857 च्या भारतीय बंडाच्या वेळी झालेल्या लढ्याचा लढा होता। आग्राचा किल्ला सूर्योदयापासून संध्याकाळपर्यंत दररोज खुला असतो। जेव्हा हवामान कोरडे असते आणि खूप गरम नसते तेव्हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा जाण्यासाठी सर्वोत्तम वेळ असतो। भेट दिल्यास प्रत्येक पर्यटकाने ताजमहालच्या आधी आग्रा किल्ल्यावर जावे, कारण ही रचना एक उपकथा आहे। शहाजहानने आपल्या प्रिय मुमताज महलसाठी एक व्यासपीठ म्हणून ताजमहाल तयार केला, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला। अमरसिंह गेटच्या बाहेर तिकीट काउंटर आहे, येथून ऑनलाईन तिकीटही खरेदी करता येईल। ऑगस्ट 2023 मध्ये तिकिटांच्या किमती वाढल्या आहेत आणि कॅशलेस पेमेंटवर सूट उपलब्ध आहे। भारतीयांसाठी रोख तिकीट आता ₹70 किंवा ₹50 कॅशलेस आहे। परदेशी ₹750 रोख किंवा ₹650 कॅशलेस देतात। 15 वर्षाखालील मुलांचा प्रवेश विनामूल्य आहे। अनेक भाषांमध्ये किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या आत असलेल्या बूथवर ऑडिओ टूर भाड्याने घेता येतात। दीवाने आम माने जहाँ पे जनता दरबार है ना, पब्लिक कोर्ट होता है, ऊपर वाला भाग। ऊपर बैठे थे अकबर, नीचे उनका एडवाइजर बीरबल, राइट एंड लेफ्ट में उनकी बेगम बैठी थी। तो पब्लिक कंप्लेंट लेकर आते ना, 64 पिलर है, यहाँ से देखना एम्पर का सीट के लिए देखना। आने वाला व्यक्ति गेट से आ रहा है, सलाम के राजा उनकी डायरेक्टली देख पाते, पिलर बीच में आड़े नहीं आते। बीच में ग्रेव है ब्रिटिश का जॉन रसल पार्किन 1857 में, नॉर्थ ईस्ट गवर्नर था इंडिया में, जिसको यहीं पर बरीड किया गया। तो मोती मस्जिद बंद है, शाहजहाँ के द्वारा बनी थी ना, हम लोगों की नमाज पढ़नी। आग्रा किल्ल्याचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अनेक उल्लेखनीय वास्तू स्वतःच्या श्रेणीत ठेवते। त्यापैकी काही आहेत जहांगीर महल, विशेष किल्ला, मुस्लिम बुर्ज, काचेच्या किल्लेवजा वाडा, दिवाण कास, दिवाण टेक सामान्य, नगीना मशीद आणि मोती मशीद। जहांगीर महल आग्राच्या किल्ल्यामध्ये अमरसिंह हा पहिला जहांगीर महाल असेल। जहांगीर हा अकबराचा मुलगा होता आणि त्याच्या वडिलांच्या नंतर मुघल साम्राज्याचा वारसा मिळण्यासाठी पुढील पंक्तीत होता। जहांगीर महलने अकबराची महिला चौकी म्हणून स्थापना केली होती आणि त्याचे बांधकाम त्याच्या आवडत्या राणी जोधबाईच्या खोलीतून केले गेले होते। विशेष किल्ला आग्रा किल्ल्यातील आणखी एक उल्लेखनीय बांधकाम म्हणजे एक विशिष्ट राजवाडा, ज्यामध्ये हिंदू घटकांच्या स्पर्शासह काही शास्त्रीय पर्शियन आणि इस्लामिक प्रभाव आहे। येथे सम्राट विसावा घेत असत। संगमरवरी पृष्ठभागावरील भव्य कलाकृती हे त्याचे वेगळे वैशिष्ट्य आहे। दिवाणे कास शीश महलच्या उजव्या बाजूला दिवाणे स्पेशल आहे, जो खासगी प्रेक्षकांसाठी हॉलच्या रूपात बांधण्यात आला होता।
हे संगमरवरी खांबांनी सुशोभित केलेले आहे, जे अर्धमौल्यवान दगडांनी मारलेले आहे. दिवाण तेक सामान्य आग्राच्या किल्ल्यातील हा हॉल होता जो सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होता. येथे एक अतिशय प्रसिद्ध मयूर सिंहासन सापडले, जे पांढऱ्या संगमरवराने सजवलेले होते. नगीना मशीद सम्राट शहाजहानने दरबारातील महिलांसाठी खासगी मशीद म्हणून या मंदिराची स्थापना केली होती. आता आपलं आग्रा फोर्ट बघून झालं आहे. नंतर आपण चालो आहे ताजमहाल पाहण्यासाठी. ताजमहाल हा आग्रा फोर्ट पासून केवळ किलोमीटर 2.5 आहे आणि आपण तिथे पाहण्यासाठी आलो आहे. ताजमहाल हे भारताच्या आग्रा शहरात स्थित एक प्राचीन महल आहे. याला जगाच्या 7 आश्चर्यांमध्ये समाविष्ट केले आहे. ताजमहालचे निर्माण मुघल बादशाह शहाजहान याने आपली पत्नी मुमताज महलच्या आठवणीत केले होते. ताजमहाल अतिउत्तम मानवी कृतीपैकी एक आहे. याला पांढऱ्या संगमरवर पासून बनवण्यात आले आहे. ताजमहाल बद्दल सांगितले जाते की त्याच्या निर्माण कार्यानंतर शहाजहानने ताजमहाल बनवणाऱ्या कारागिरांचे हात कापून टाकले होते. यामागे त्याचा उद्देश होता की ताजमहल सारखी दुसरी इमारत जगात कुठेही बनायला नको. जगातील 7 आश्चर्यमध्ये समाविष्ट ताजमहलच्या आजूबाजूला सुंदर बगीचे बनवण्यात आले आहेत. ताजमहलच्या दोघी बाजूंना 4 सुंदर बगीचे बनवण्यात आले आहेत. ताजमहल पाहायला येणारे पर्यटक या ठिकाणी फोटो वगैरे काढतात. जगातील सर्वात सुंदर इमारत असलेल्या ताजमहालचे मुख्य प्रवेशद्वार दक्षिण दिशेला आहे. या द्वाराची उंची 151 फूट आणि रुंदी 117 फूट आहे. ताजमहलची रचना प्राचीन मुघल कलांवर आधारित आहे. ताजमहालच्या निर्माण कार्यात बहुमूल्य व महागडे पांढरे संगमरवर वापरण्यात आले होते. याशिवाय लाल व इतर लहान मोठे 28 प्रकारचे दगड गोटे वापरण्यात आले आहेत. ये दगड चमकदार व कधीही काळेन पडणारे आहे. यातील काही दगडे रात्रीच्या अंधारात चमकतात. जगातील सर्वात सुंदर इमारत असलेल्या ताजमहालाच्या भिंतीवर सुंदर नक्षी करण्यात आल्या आहेत. ताजमहालाच्या वरच्या बाजूला 275 फूट उंच विशाल गुंबद बनवण्यात आले आहे. हे गुंबद ताजमहलच्या सुंदरतेला आणखी वाढवते. मित्रांनो, आपण आलोय आता ताजमहल पाहायला. वरती तर जाऊ नाही शकत आपण, कारण की 200 रुपये तिकीट आहे फक्त कबर बघण्यासाठी. तर आम्ही तिकडे गेलो नाहीये. आता आलो आम्ही एंट्रन्स वरनं सरळ वरती. तर इकडे तुम्ही बघू शकता या साईडला आहे यमुना नदी. आपण ती पण तुम्हाला दाखवूया या व्हिडिओमध्ये. आणि अक्षय आणि प्रशांत आहेत आपल्यासोबत. आणि खूप मस्त वातावरण आहे इकडे. गार हवा सुटली आहे. काय नाही, आता काय कुठं काय करायचं आपल्याला. ताजमहालच्या या गुंबदांखाली 2 प्रेमी शहाजहान व मुमताज महालची कब्र बनवण्यात आले आहे. अर्धगोलाकार आकारात असलेल्या ताजमहालाची सुंदरता आणि भव्यता पाहून प्रत्येक जण मंत्रमुग्ध होऊन जातो. गुंबद मुमताज महलच्या शिखरावर पांढऱ्या संगमरवराने बनलेले एक विशाल गुंबद आहे. हे गुंबद एका उलट्या कलशप्रमाणे सुशोभित आहे. आता आपलं ताजमहाल बघून झालं आहे. नंतर आपण चालो आहे मथुरा आणि वृंदावन पाहण्यासाठी. मथुरा आणि वृंदावन हे ताजमहाल पासून केवळ 80 ते 90 किलोमीटर आहे आणि आपण मथुराला आलो आहोत.
तर आता कृष्ण जन्मस्थानी आलोय मथुरेला, पण आत आपण दर्शन घेतोय आता, पण आत आपल्याला कॅमेरा अलाउड नाहीये, तर आपण काही शूट नाही करू शकणार आहे, पण आपण दर्शन घेऊया. चला. आता आपलं मथुरा बघून झालं आहे. नंतर आपण चालो आहे वृंदावनमध्ये, तिथे काही मंदिरे बघू आणि दिल्लीच्या दिशेने रवाना होऊ. अशा प्रकारे आपण आता दिल्लीला पोहोचलो आहे आणि आपल्या दिवसाचा शेवट करून ऋषिकेशच्या दिशेने रवाना होऊ. 4 वाजले, दिल्लीला आलेलो आहे. दिल्लीच्या बस स्टॉपला ज्याचं काश्मीरी गेटच्या इथे आलो आहे आपण आता, आणि आता इथून आपण ऋषिकेशला बस पकडतो आहे, आणि इथून काहीतरी 4 तास लागणार आहे, 4 ते 5 तास लागणार आहेत आपल्याला ऋषिकेशला पोहोचायला. खूप थंडी आहे, एकदम गारठ आहे, तुम्ही बघू शकता. आम्ही शॉल वगैरे घेऊन बसलो आहे, आणि थोड्या वेळात आपली बस चालू होईल आणि आपण 1-5 तासात ऋषिकेशला